आज बोरिवली विधानसभेतर्फे माननीय आमदार संजय उपाध्यायजींच्या मार्गदर्शनात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये कोकणवासियांसाठी संपूर्ण मुंबई शहरामधून ठाणे, पालघर, आजूबाजूच्या रिजन मधून भारतीय जनता पार्टी तर्फे कोकणाचा अस्मितेचा विषय गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासियांना ही मोफत सेवा एसटीची उपलब्ध करून दिली आहे। मी आता संजयजींना सांगतो की ते आपल्याला मार्गदर्शन करतील। गणपती बाप्पा, काही लोक बोलतच नाहीये, बाप्पाचा जयकार नाही करणार तर काय करणार। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी। शिवा शेट्टीजी, मंचावर उपस्थित मुंबईचे पूर्व महापौर मोहन मिडबावकरजी, बंसीभाई, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बोरिवलीतील रहिवासी बंधू आणि भगिनींनो, जेव्हा कोणी विचार केला नव्हतं बोरिवलीत आम्ही तेव्हा या अभियानाची सुरुवात केली। सर्वात पहिले मुंबईत कोणाचे पोस्टर लागले तर बोरिवलीत आमचे लागले की कोकणासाठी आपण 55 बस बोरिवलीतून सोडणार आहोत। सर्वात आधी कोणाच्या बसेस बुक झाले तर बाळा आपले बुक झाले, 2 बाळा येतात, बाळा पारकर पण आहे आणि बाळा तावडे पण आहे। कोकणाशी माझं एक नातं आहे। अनेक वर्षापासून कोकण आघाडीच्या बरोबर काम करून या सणाच्या वेळी कोकणासाठी बस, कोकणासाठी ट्रेन, कोकणवासियांसाठी सार्वजनिक गणेश स्पर्धा, सर्वात मोठी स्पर्धा, आणि या 10 दिवसात एवढा लोड असायचं। पण ही शालिनी सिंग आहे, ती पण मी गणेशोत्सवात तिला बोलून कॅमेरामॅनची टीम यूज करत होतो आणि 2 वर्षापूर्वी आम्ही कोकणासाठी जी ट्रेन केली होती ती ट्रेन नेमकी 10:30 वाजताची होती, पण ट्रेन लेट होत गेली। सडनली विचार केला बाळासाहेब की आपण डबल वारी आणली पाहिजे। हे दीपेश सावंतने लगेच व्यवस्था केली आणि आम्ही दादर स्टेशनवर जवळपास 3 तास भक्तिमय वातावरणात सगळ्यांना बिझी ठेवला। ट्रेन आली तोपर्यंत A1 समोसावाला ओपन झाला होता। आम्ही सगळ्यांसाठी समोसा मागवला आणि समोसा देत देत प्रत्येक डब्याच्या जवळ जात होतो तर त्यावेळी कुठलाही नेता तिकडे उपस्थित नव्हता आणि जेव्हा मी हात दाखवत जात होतो लोक माझ्या डोक्यावर हात ठेवून बोलत होते तू आमदार होणार। या कोकणवासियांचा आशीर्वाद आहे माझ्यावर म्हणून मी आमदार झालोय बाळासाहेब, आणि ही तुमच्याशी आणि माझ्याशी आपुलकी आहे। अनेक लोक भाषा जाती असं बंधन आणतात, पण मराठी भाषिक लोकांनी सर्वात जास्त मतदान करून मला निवडून दिलं आहे, याचा माझा अभिमान आहे। मागच्या वेळी आम्ही पार्ल्यातून किती दीपेश, पार्ल्यातून 50 बस सोडल्या होत्या। आता बोरिवलीचा आमदार झालो आणि इथले कोकणवासी इथे आहेत तर इथून पण तेवढ्याच बस सोडल्या पाहिजे होता, म्हणून आम्ही ठरवलं त्यापेक्षा 5 बस जास्त, म्हणजे 55 बस आम्ही निर्धार केला। 55च्या 55 बसेस बुक झाले। तिकिटाचा वाटप सुद्धा आम्ही अटल स्मृतीमध्ये शरदजी केला, त्या दिवशी एवढा सिस्टमॅटिक पद्धतीने केलं।
सगळे आले होते आणि पार्ल्यातून सुद्धा यावेळी सुद्धा 25 बसेस मी सोडणार आहे, म्हणजे एकूण 80 बस कोकणासाठी माझ्या प्रयत्नातून निघणार आहे. मला नाही वाटत कुठल्या तरी आमदाराने इतक्या बसेस कोकणासाठी सोडलं असेल. मुंबईत सर्वात जास्त बाळासाहेब बस सोडणारा मी आमदार आहे. 3 ट्रेन आहे, 2 ट्रेन नारायण राणे साहेब, नितेश राणे साहेब सोडतात आहे. 1 ट्रेन ऍडव्होकेट आशिष शेलारजी यांच्या प्रयत्नाने आपण मुंबईतून सोडत आहे. या सर्व अभियानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला मदत केली, त्याशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही तुमच्याकडून जो आधारचा डेटा घेतला, मोबाईल नंबर घेतला, त्यामुळे आम्ही पैशाचा सदुपयोग पण केला, काही पैसे सुद्धा वाचवले, आमचा लागणारा पैसा सुद्धा कमी खर्च होईल याची व्यवस्था केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजींना भेटायला गेलो, त्यांना स्पेशल ट्रेन सोडलं पाहिजे फेस्टिवल सीझन मध्ये ही विनंती केली आणि 347 हॉलिडे स्पेशल ट्रेन, फेस्टिवल ट्रेन कोकणासाठी शासनाच्या वतीने जात आहे. आम्ही फक्त कोकणासाठी बसेस सोडली नाही, तर मला पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी सांगितलं, साहेब आम्ही पण गणपतीत गावात जातो. मी कोल्हापूर पर्यंत बस सोडण्याची व्यवस्था केली. आमची जवळपास 10 बस ना कोल्हापूर मार्गे जाणार आहे आणि म्हणून सांगली, सातारा, कोल्हापूर इथे जे गणेश भक्त आहेत त्यांना सुद्धा आम्ही गावी पोहोचवण्याची व्यवस्था करीत आहोत. यावेळी आम्हाला CST स्टेशन मिळालं आहे आणि CST स्टेशनवरून ही हॉलिडे स्पेशल फेस्टिवल ट्रेन जाणार आहे. उद्या मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या वतीने बँड्राच्या BKC मधून सगळ्या बसेसचा शुभारंभ होणार आहे. 550 बसेस आपण मुंबईतून सोडत आहोत. यावेळी गणेशोत्सवाला आम्ही राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. त्याचा लोगो सुद्धा काल आशिष शेलारजीने पब्लिश केला आहे. म्हणजे आपल्या या उत्सवाला शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्याचा फायदा हा होणार आहे की फक्त मुंबई महाराष्ट्रात नव्हे, फक्त देशातून नव्हे, तर आता जगभरातून लोक आपला गणेशोत्सव बघायला येणार आहे. कोकणासाठी आज बस तुम्ही इथे रवाना केल्यात. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वात बोरिवलीतून आपण 55 बसेस कोकणासाठी पाठवत आहोत. आज त्याची सुरुवात आहे. आज 6 बसेस आपण इथून सोडत आहोत. उद्या परवा असे 3 दिवस सलग आपण बसेस सोडणार आहोत. मुंबईतून 550हून अधिक बसेस, याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनात 347 पेक्षा जास्त हॉलिडे स्पेशल ट्रेन या फेस्टिव्ह सीझनसाठी सोडण्यात येत आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टी तर्फे नमो एक्सप्रेसच्या माध्यमातून 4 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. कोकणवासियांना कुठलाही त्रास गावात जाताना होऊ नये याची दक्षता म्हणून ही व्यवस्था आमच्या वतीने करण्यात आली आहे. एकीकडे तुम्ही बसेस सोडतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेता मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याच्या टिप्पणी करतात. खड्ड्यावर बाप्पाचं नावच विघ्नहर्ता आहे आणि म्हणून मी बाप्पाच्या चरणी विनंती करतो की आमच्या चाकरमान्यांच्या या प्रवासात कुठलीही दुविधा येऊ नये आणि सुखरूप सगळा उत्सव साजरा करून बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ते परत मुंबईत येतील, आम्हाला प्रसाद देतील, हीच बाप्पाच्या चरणी विनंती करतो. गणेश उत्सवाच्या दरम्यान खाजगी बसेसचे जे मालक आहेत ऐन जे प्राइस आहेत ते लावतात, भाडे लावतात, त्यावेळी सरकारकडनं काही नियंत्रण करण्यात येईल नाही. ही लूट कमी व्हावी यासाठीच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी कोकणवासियांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात येते. याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीने हॉलिडे फेस्टिवल सीझन ट्रेन सोडण्यात येत आहे. जास्तीत जास्त प्रवासी सुखरूप व्यवस्थित कोकणात पोहोचतील याची चिंता म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यामुळे या लोकांना प्रवासी शोधावं लागतं अशी परिस्थिती. टोल माफीचे एक निर्णय सरकारने आणि काय ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या सोशल मीडियावरती मी माहिती दिलेली आहे. योग्य वेळी ती परवानगी घेऊन आपण कोकणात जाताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी
यांनी टोल माफीचा निर्णय घेतला आहे, म्हणून गावात जाताना कुठलाही टोल तुम्हाला द्यावा लागणार नाही. तुमचा प्रवास सुखमय होईल आणि हा उत्सव साजरा करून सुखरूप मुंबईत परत या.